हॅलो, हाय, नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. सो आज मी एक छोटीशी पिकनिक केलेली आहे. तर ती पिकनिक स्पॉट आहे हे मावळमध्ये स्थित धाबाडे पुणे इथे चौराई देवीचं डोंगर, चौराई डोंगर असं म्हटलं जाते. तिथे चौराई माता स्थित आहे म्हणून. आणि चौराई मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी जे ॲक्च्युली मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं, पूर्ण अंधार होता. मी ॲक्च्युली स्टार्टिंगला विसरून गेली होती शूट करायचं. सो मी येईपर्यंत अंधार होऊन गेला होता. सो आम्ही तिथनं चढलो आणि गेल्या गेल्या पायथ्याशी आम्हाला वाटलं वरपर्यंत झालं तर काही दुरीवर येऊन जाईल, पण नाही. खूप दूर आम्हाला चालत जावं लागलं आणि तुम्ही बघू शकता खरंच निसर्गरम्य वातावरण आहे, पण आजूबाजूला कोणीही नव्हतं. खूप कमी लोक होते जे दर्शन घेऊन वापस येणारे होते आणि काही लोक जे आमच्या मागे पण होते काही, ते दर्शन घ्यायला चालले होते. सो आम्ही सायंकाळी 5 वाजून गेले होते, 5-5:30, आणि आम्हाला उशीर झाला होता तिथे जायला. आणि ते पोचायलाच आम्हाला एक अर्धा पाऊण तास आम्ही फक्त गड चढतच होतो, पण देवीचं मंदिर यायला नावच नव्हतं. तर फायनली आम्ही सगळ्यांना विचारतही चाललो होतो की कुठे आहे, कितपत पोचलो आहे आम्ही, कुठपर्यंत आहे, आणखी समोर किती उशीर. पण फायनली आम्ही खूप 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 चालत गेल्यानंतर आम्हाला ह्या देवीचं हे गेट फायनली आम्हाला दिसलं आणि आम्ही तिथे असा आम्ही दीर्घ श्वास घेतला आणि मग तिथनं देवीचं मंदिर स्टार्ट होतं. बस 2 मिनिटाच्या दुरीवर आहे, पण ही देवीचं मंदिर पूर्ण 4 डोंगरांच्या मधात आहे. 4 डोंगरांच्या मधात आहे हे. एका डोंगराला काठाशी लागून असलेलं हे मंदिर होतं, म्हणजे एकदम काठोकाठ डोंगराच्या एकदम काठाला. आणि तिथनं खाली काहीच नाही आहे, फक्त तेवढं एक मंदिरच होतं. फायनली आम्ही पोहोचलो आणि मग आम्ही एंट्री केली. खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर. फायनली आम्ही पोहोचलोय आणि हे डोंगराच्या कडेला अगदी मंदिर होतं. तुम्ही बघू शकता सगळे लोक बाहेर वेटिंग करते. आरतीसाठी सगळे बसले होते. आत दर्शनासाठी जायला सगळे बाहेर बसले होते, कारण आता साफसफाई सुरू होती. त्यानंतर हा श्वान रोज संध्याकाळी आरतीच्या टायमिंगला इथे हजर असतो असं सांगितलं त्याच्या लोकांनी, की हा बरोबर सायंकाळ झाली की 5:30, 5:15ला हा आरतीला तयार असतो. संध्याकाळचा घंटानाद ऐकायला नक्कीच येतो. त्यानंतर छान व्यवस्था होती आणि त्यांनी सगळ्या पुरुषांना अलग बसवलं, महिलांना अलग बसवलं मंदिरामध्ये आणि खूप छान असं एक्सपिरियन्स आमच्यासोबत होता. कोइन्सिडेंटली पहिली जोडी पहिल्यांदा आम्ही गेलो आणि आम्हाला आरतीचा मान असा मिळाला. त्यानंतर आम्ही खूप छान आरती केली. आणि आरती करून आणि मंदिरात जाऊन मन इतकं प्रसन्न होतं ना. त्यानंतर आम्हाला प्रसाद मिळाला. त्यानंतर प्रसाद खाऊन आम्ही थोड्या वेळ ते थंडगार वातावरणात बसलो होतो. खूप छान वाटलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. सो हा माझा फर्स्ट व्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि तुमच्या आठवणीत कोणत्या आणखी प्लेसेस असेल तर त्याही मला नक्की सांगा. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.